नमस्कार मित्रांनो, मी तुमची कथाकथनकार फाल्गुनी तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल अमृत कथामालामध्ये, जिथे आपण जाणतो आपल्या सनातन संस्कृतीतील प्रत्येक सणामागचं दिव्य तत्वज्ञान. आज आपण ऐकणार आहोत गोष्ट दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदेच्या दिवसाची. हा दिवस सांगतो भक्ती, दान आणि विनम्रतेची खरी शक्ती काय असते. एकेकाळी पृथ्वीवर राजा राहत होता. त्याचं नाव महाबली. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, हा जो महाबली आहे ना, हा हिरण्यकश्यपूचा नातू म्हणजे आपल्या लाडक्या भक्त प्रल्हादाचा मुलगा होता. तो असुर होता, पण मनाने होता परमभक्त, दयाळू आणि सत्यनिष्ठ. त्याच्या राज्यात कोणी भुकलेलं नव्हतं, अन्याय नव्हता, दुःख नव्हतं. सगळीकडे फक्त प्रेम, आनंद आणि समाधान होतं. लोक म्हणायचे, हा तर खरा सत्ययुग परत आलंय. पण देवांना वाटलं, हा राजा इतका तेजस्वी झाला की देवाचं सामर्थ्यच कमी होतं. मग विष्णूंनी धारण केलं एक सुंदर बालकाचं रूप, म्हणजे वामन अवतार किंवा वामनाचं रूप. राजा बली यज्ञ करत होते, तेव्हा त्या यज्ञ मंडपात आला तो तेजस्वी वामन ब्राह्मण. त्याने नम्रतेने म्हटलं, महाराज, मला फक्त 3 पावलं जमीन द्या, एवढंच माझं मागणं आहे. राजा बली हसले आणि म्हणाले, 3 पावलं? बालका, मी तुला सोनं देऊ शकतो, रथ देऊ शकतो, पण तू इतकंच मागतोयस? पण बलीचं वचन झालं होतं, म्हणून ते म्हटले, मागणं दिलं तर शब्द पाळायचाच. देवगुरु शुक्राचार्य म्हणाले, राजा, हा विष्णू आहे, तुला फसवायला आला आहे. पण बलीने शांतपणे उत्तर दिलं, जर विष्णू आले असतील तर त्यांनाच दान देणं हे माझं सौभाग्य आहे. वामनाने एक पाऊल पुढे टाकलं आणि पृथ्वी व्यापली. दुसरं पाऊल पुढे टाकलं आणि आकाश व्यापला. आता 3रं पाऊल ठेवायचं कुठे? मग बलीने मस्तक झुकवलं आणि म्हणाले, प्रभू, 3रं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. माझा अहंकार फिरवून माझे जीवन धन्य करा. भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी बलीला आशीर्वाद दिला. बली, तू दानाचं आणि भक्तीचं प्रतीक आहेस. तुला मी पाताळ लोकाचं राज्य देतो, पण तुला वर्षातून एकदा पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेला भेटण्याचा अधिकारही देतो. त्या दिवसापासून दिवाळीचा 2रा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक राजा बलीचं किंवा बळीचं स्वागत करतात. स्त्रिया आपल्या पतीसाठी आरती ओवाळतात, म्हणून हा पतिपाडवा म्हणूनही ओळखला जातो. घरात एकता, प्रेम आणि शुभतेचे दिवा पेटवला जातो. हा दिवस सांगतो मित्रांनो आपल्याला काय, की दान, भक्ती आणि विनय हेच खरे देवत्व आहे. तर मित्रांनो, दिवाळी पाडवा आपल्याला शिकवतो की अहंकाराने नाही तर विनम्रतेने जिंकायचं असतं. संपत्ती नाही तर भक्तीने मोठं व्हायचं असतं. चला, या दिवशी आपणही आपल्या मनातला अंधार दूर करून प्रकाशाचा, प्रेमाचा आणि भक्तीचा दिवा पेटवूया. जय महाबली, जय विष्णू, शुभ दिवाळी पाडवा. आणि जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून कळवा की यातली कोणती छायाचित्र म्हणजेच कोणतं इमेज हे तुम्हाला आवडलंय. नक्की कमेंट करा आणि भरभरून आपल्या अमृत कथा मालेला प्रतिसाद द्या. धन्यवाद.